नमस्कार मंडळी. घर असो, कॉलेज असो किंवा ऑफिस असो, प्रत्येक ठिकाणी काही व्यक्ती आपले इम्प्रेशन असे काही बनवतात की लोक त्यांची स्तुती करतच राहतात. मग स्मार्ट म्हणजे काय? काय फक्त शरीराने चांगले दिसणे किंवा चांगले कपडे घालणे याचा अर्थ स्मार्ट होतो का? तर नाही. फक्त चांगलं दिसणं नाही, तर व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी वेगळं असणं, काहीतरी युनिक असणं किंवा काही विशेष असणं, जे तुम्हाला इतरांपासून वेगळं दाखवते, तुमची एक वेगळी आयडेंटिटी झळकते. तर मंडळी, अशा कोणत्या सवयी किंवा कोणते घटक आहेत की जे तुम्हाला स्मार्ट बनवतात किंवा जे तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही स्वतःला स्मार्ट समजू शकतात, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी देखील दाबा, कारण या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सकारात्मक दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असेच व्हिडिओ आणत राहते. तर चला तर पाहूया आपण त्यातला पहिला मुद्दा. मानसिकरित्या मजबूत राहणे, त्यालाच आपण मेंटली स्ट्रॉंग म्हणतो. नेहमीच जीवनामध्ये आपल्या मनाप्रमाणे सगळं काही घडतं असं नाही. जीवन एकसारखे नाही चालत, त्यात नेहमीच काही ना काही चढ उतार होत राहतात आणि तुम्हाला त्या परिस्थितीनुसार स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात. मानसिकरित्या म्हणजेच मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी आपल्या वागण्या बोलण्यात लवचिकता असणे गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल लवचिकता म्हणजे काय? तर लवचिकता म्हणजे वेळ काळ परिस्थितीनुसार आपल्यात बदल घडवणे, आणि एखादी व्यक्ती तेव्हाच स्मार्ट होऊ शकेल जेव्हा तो स्वतःमध्ये परिस्थितीनुसार बदल घडवण्यात यशस्वी होईल. त्यासाठी मेंटली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. एका व्यक्तीच्या जीवनात चढ उतार, कॉम्प्रोमाइजेस, सॅक्रिफायसेस होतच राहतात. सगळ्या परिस्थितीत त्यानुसार स्वतःला ॲडजस्ट करणे हे मेंटली स्ट्रॉंग लोकांचं लक्षण आहे. पुढचा मुद्दा आहे योग्य पेहराव. पेहराव म्हणजे आपण जे काही कपडे घालतो. आपण कपडे शरीराच्या सुरक्षिततेसाठी घालतो, पण ते कसे घालावेत जेणेकरून आपले शरीरही चांगले आणि आपले व्यक्तिमत्वही खुलून दिसेल. कारण जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपली नजर त्याच्या कपड्यांवर पडते की त्याने काय घातले आहे आणि ती व्यक्ती त्यात कशी दिसते आहे. यावरून ती व्यक्ती स्वतःच्या मनात म्हणजे समोरच्या व्यक्तीला पाहून आपण काही त्याच्याबद्दल निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह धारणा मनामध्ये बनवत राहतो. नेहमी सिच्युएशननुसार आणि हवामानानुसार कपडे घालावेत, कारण की तुमचा पेहराव तुमचे विचार आणि तुमचा कॉन्फिडन्स दाखवतो. समजा असे की थंडी आली आहे आणि स्वतःला जास्त ओव्हर स्मार्ट समजण्यात किंवा दुसऱ्यांच्या आपल्याकडे अटेन्शन राहावे, सगळ्यांनी आपल्याला पाहावं म्हणून जर का तुम्ही गरम कपडे घातले नाहीत तर तुम्हाला पाहणारे तुम्हाला स्मार्ट तर नाही पण मूर्ख नक्की समजतील. पुढचा मुद्दा आहे वागणूक आणि विचार पद्धती. जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा तुमची वागणूक आणि तुमचे विचार कसे आहेत हे तुमच्या इम्प्रेशनवर खूप प्रभाव टाकतात. तुमचं वागणं परिस्थितीनुसार असले पाहिजे. लोकांची मदत करणे, त्यांच्याशी नम्रपणाने सौहार्दपूर्ण आवाजात बोलणे, हे सर्व गुण एका स्मार्ट व्यक्तीमध्ये असतात. जर कोणी काही बोललं किंवा वाईट साईड बोललं तुम्हाला किंवा वाईट केलं तुमच्यासोबत, तर स्वतःसाठी स्टँड घेणं आणि लोकांच्या समोर योग्य पद्धतीनं आपलं म्हणणं मांडणं हे स्मार्ट लोक जाणतात. ही लोक आपल्या सेल्फ रिस्पेक्टला नेहमी सांभाळतात. तर सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे नक्की काय आणि तो आपण कसा वाढवू शकतो यासाठी मी एक व्हिडिओ काढलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही पाहू शकता. तर पुढचा मुद्दा आहे पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज, म्हणजेच योग्य शारीरिक हावभाव. आपल्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी एक योग्य शारीरिक हावभाव असणे गरजेचं आहे. स्मार्ट व्यक्तीची बॉडी लँग्वेज नेहमी अट्रॅक्टिव्ह आणि कॉन्फिडंट असते. बोलताना हातवारे करणे, हुंकारा भरणे, समोरच्या व्यक्तीकडे पाहून बोलणे इत्यादी. उदाहरणार्थ, जर कोणी व्यक्ती तुमच्यासोबत त्याची काही गोष्ट किंवा काही सिच्युएशन शेअर करत असेल, तुमच्याशी खुल्या मनाने बोलत असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे न पाहता त्या संभाषणात फक्त तुम्ही ऐकत असल्याचे ढोंग करता, तर मग करत असाल तर तुमचे वाईट इम्प्रेशन त्याच्यावर पडते. एक स्मार्ट व्यक्ती नेहमी समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात आणि त्याला समजून घेऊन त्या प्रयत्न करतात की समोरच्या व्यक्तीला योग्य सल्ला देतात.
त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा व्यक्ती जिथं जातात लोक त्यांची स्तुती करतात. तुम्ही जिथे जाता तिथे तुमचं इम्प्रेशन तुमच्या आधी लोकांना तुमची ओळख करून देते. म्हणून लुक्स, बिहेवियर, बॉडी लँग्वेज हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हे योग्य प्रमाणात ठेवा. पुढचा मुद्दा आहे चेहऱ्यावरील स्मित हास्य. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी स्माईल करून बोलता तेव्हा ती व्यक्ती थोडी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल होते तुमच्याशी बोलण्यात. म्हणून चेहऱ्यावर स्मार्ट लोक नेहमी एक हलकीशी स्माईल ठेवतात. त्यामुळे ते कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्ह दिसतात, वाटतात. तुमची छोटीशी स्माईल कोणत्याही सिच्युएशनला इझी बनवते आणि तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवते. अतिशय सिरियस आणि गांभीर्य असलेल्या चेहऱ्याची लोक कोणालाही फारशी कम्फर्टेबल वाटत नाहीत आणि जास्त ही हा करणारी लोकंसुद्धा कोणाला आवडत नाहीत. त्यामुळे जे काही असावं ते थोडं प्रमाणात असावं. पुढचा मुद्दा आहे काम करण्याची पद्धत. आजच्या डिजिटल युगात कोणत्याही कामाला स्मार्ट आणि बेटर पद्धतीने करण्यावर जोर आहे. तुमची कामाची पद्धत जर काही इम्प्रूव्हमेंट जर तुम्ही केली नाही त्यात तर तुम्ही या धावत्या जगात मागे पडाल. स्मार्ट लोक आपले काम स्मार्ट आणि बेटर पद्धतीने करण्यावर जोर देतात. स्मार्ट व्यक्तीला माहीत असतं की वर्कप्लेस, कॉलेज, ऑफिस, घर कुठेही जर तुम्ही स्वतःच्या कामाला अपडेट आणि अपग्रेड जर नाही केलं तर मग विकासाचा मार्ग थांबतो. म्हणून यश मिळवण्यासाठी फक्त ढोर मेहनत न करता योग्य नियोजन, मॅनेजमेंट व स्मार्ट वर्क केलं तर जीवनात यशस्वी होता येतं. पुढचा मुद्दा आहे संभाषण कला. स्मार्ट लोकांचं संभाषण फार इफेक्टिव्ह असतं. त्यांच्या बोलण्यावर त्यांची पकड मजबूत असते, कारण एखाद्या गोष्टीबद्दल सखोल ज्ञान, भाषेवर त्यांचं प्रभुत्व, त्यामुळे त्यांचं कन्व्हर्सेशन फार इफेक्टिव्ह होतं. संभाषण कला अवगत असल्यामुळे आपले विचार आणि आपले आयडियाज समोरच्या व्यक्तीपुढे फार प्रभावीपणे ते पोहोचवतात. बोलताना योग्य शब्द वापरणे आणि योग्य तेच बोलणे हे स्मार्ट लोकांचं लक्षण आहे. पुढचा मुद्दा आहे निर्णय क्षमता. लाईफमध्ये परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही एक स्मार्ट व्यक्ती आहात. तुमच्यात सक्सेसफुल बनण्याची पॉवर ही तेव्हाच येते जेव्हा तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन क्विक डिसिजन घेता. तर मंडळी, ही झाली स्मार्टपणाची लक्षणं. ही जर तुमच्यामध्ये असतील तर तुमचे अभिनंदन आणि नसतील तर ते डेव्हलप करण्यास तुम्हाला शुभेच्छा. कुणीही व्यक्ती या जगात परिपूर्ण नसतो, तो त्याच्या प्रयत्नांनी यशस्वी होतो. तर चला तर पुन्हा भेटू एका सकारात्मक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.